ते आणि मॉइश्चरायझर लावले. माझं स्किन केअर केलं. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज हा व्हिडिओ रॅन्डम असणार आहे, काय असं करत नाहीये. तर आम्ही विचार केला की आज तुम्हाला दाखवू की वीक डे कसा असतो आमचा. खूप डेज झाले आम्ही दाखवला नाही. आतापर्यंत वीक डेचा एकच ब्लॉग केला आणि आम्हाला कमेंट झाले 2-3 की वीक डेचा पण ब्लॉग करा. तर आम्ही आज तो करू आणि तुम्हाला दाखव की वीकडे मध्ये मी काय काय एक्सपेरिमेंट करत असते. आणि आज आपण यांना आपली स्किन केअर पण दाखवूया. आणि काही प्रमोशनल नाहीये, काही नाही. हा व्हिडिओ फुल रॉ आहे. सगळं मी माझ्या पैशांनी बाय केलं किंवा मला PR मध्ये मिळालेलं आहे. माझ्या पैशाने? हो, माझ्या आमच्या पैशाने. तुझं माझं नसतं लग्न झाल्यानंतर. हेच मला कालपासून बडबडते. तुझं माझं असतं का लग्न झाल्यानंतर? तुझे पैसे माझे पैसे, माझे पैसे तुझे पैसे. आता सर्वात पहिला एक्सपेरिमेंट आहे माझ्या केसांसोबत, म्हणून मी आज केस पण धुतलेले आहेत. तर ही फणी घेतलीये मी. ही कोणती तरी ब्रँड आहे. कोणता आहे? ॲलन सोली ट्रूमॅन. बरोबर, ट्रूमॅन. एकदा ते बोलून दाखव ना. ॲलन ट्रूमॅन. तर तिकडची कोंब घेतले. तर मला ना कधीच सरळ केस आवडत नाही, मला वेवी केस आवडतात. तर हे असं म्हणतात की ह्याच्याने केस वेवी होतात. आता ते होतात की नाही बघायला मी ही बाय केली. थोडी महाग आहे पण मला क्यूट वाटली. आणि मला एक ब्रश घ्यायचा होता ज्याच्याने केस गुंता खूप छान निघतो. सो ते. आणि हे मॉक्सीचं कर्ल वालं हे आहे. ह्याच्याने कर्ल खूप छान असे हे होतात. कर्ल क्रीम आणि दुसरं काय? सिरम. कर्ल सिरम. काहीच नाव नाही दिसत. विसरून जा नाव काय सांगेल. ओ तू काय असं बांधलंय? तू पण बांधलं, मग मी लेफ्ट आउट का राहू बाई? अरे तू आता केस धुवून आला ना, ह्याच्याने चंपू नाही होणार का? आणि हाला वाटतंय की मी ह्याच्यासाठी न घेता माझ्यासाठी कपडे ऑर्डर केलेत. खोल खोल खोल. पण तू मला बोलली कॅन्सल झालं. तू दाखवलं पण होतं कॅन्सल झालं, पण मला आवडले दोन्ही कलर. चला आता आलाच आहे. आता माझं आलाच नाहीये, आपल्याला व्हिडिओ मध्ये डायरेक्ट घालायचंय का? शिवानी पण एकदा तर घालून तर बघू दे. हे पण व्हिडिओ चालू आहे, त्यांना पण तर दिसू दे यार. हा ठीक आहे, जा घालून. शाणी कॅमेरा काय चालू करते? हे कर ना पहिले. मुद्दामून करते. मुद्दामून स्मॉल साईज मागवलं म्हणजे हा बारीक होईल. अरे पण आता तर बसलं पाहिजे यार तू. हे बघ, मुद्दामून कॅमेरा चालू करायला गेली पहिली इथे मला असंच टाकून. प्रचंड टाईट कुर्ताय. एवढं बारीक व्हायला मला 1 वर्ष जाईल यार. आणि नेक्स्ट गणपतीत घालता येईल मला. असं काय केलं? एक्सचेंज करूया ना आपण. एल साईज मुद्दामून मला बोलते मी मुद्दामून छोटा मागवला म्हणजे तू बारीक होशील. अरे बारीक एम मागवलाय तू, आता एल झालायस. मग काय दिसतोय खूप छान. अरे खूप छान. काय श्वास नाही येणार थोडा वेळ अजून? माहितीये मला, आपण मागवूया. माझं पोट कमी झालं ना. माझं पोट कमी झालं गाईस. माझं पोट कमी झालं. पॅन्ट कुठे? पॅन्ट नाही घातली ते यार शिवानी. सगळे छोटे मागवून ठेवलेत, कसे बसावे यार. हा तर जात पण नाही खाली. हा बघ, सगळे एक्सचेंज करूया. हा तर स्मॉल मागवलेला मी. काय असं करते? तुला माहितीये नाही बसणार स्मॉल. हा आता गणपती येणार आहेत यार शिवानी. पोटा खाली जात नाही यार. हा जातच नाही छातीच्या खाली. हा बघा, मोठ्या तावात बोललेली की माझ्या नवल्याचं ते मी कपडे मागवलेत. मी रिटर्न करे ना, मी एक्सचेंज करणार आहे. पण मित्रांनो, हिने कपडे तर मागवलेले माझ्यासाठी. ते तिची चूक नाही की तिला साईज नाही कळाली. तो पण एस साईज आहे. तू बारीक होशील या ह्याच्यात. अरे बारीक होशील पण गणपती येत आहेत ना 10 दिवसांनी. काय तू पण अशी करते? 10 दिवसांनी पॅक करायला चल तू कर पॅक. एक तर काढायला घालायला रिटर्नच करायला टाक. अरे पण शिवानी तू त्यांच्या समोर मला असं दाखवलंस ना, मग आता एवढं तर कर ना यार. नाही कर ना प्लीज यार. प्लीज प्लीज. थँक्यू. एक तर माझे कुर्ते असे मागवले, स्वतःच हे सगळे आयटम असे आणून ठेवले की व्यवस्थित सगळं एकदम सुटेबल तिच्या स्किनसाठी, तिच्या केसांसाठी, तिच्या अंगासाठी कपडे सूट. मला नाही माहितीये बाबा, हे कर्ली केस साठी आहे. मग तुझे कुठे कर्ली केस आहे? तुझे तर कर्ली पण वेवी आहे. वेवी आणि कर्ली मध्ये फरक आहे की नाही? हे असं करून ना ह्याला असं असं करतो. मी करू? हा कर. हळू बाबा, असं नाही. तू गुंता करतोय. मग तू काय वेगळं करते? ह्याचा काय असा कुठला प्रकार आहे? मग मी काय वेगळं करतोय? तू असं जाऊन हे तर केलंच नव्हतं. हे केलं मी. 1 मिनिट नीट करतो. हा केस ओढले जात आहेत. असं नाही करायचंय. असं बघ ना, मुठ्ठी बघ. बंद करायचं. असं करतोय शिवानी. हे बघ, मी असं केलं, मुठी बंद केली, खाली आलो. असं खाली केसाच्या एंडला यायचंय. हा.
सेम करतोय मगातपासून, फक्त आता बॉडी पण हलवत, काही वेगळं नाही केलं मी त्याच्यानी. आता हे करूया. अरे तुला जर हे सरळच करायचे होते तर मग हे का केलं एवढा वेळ? ते माहिती नाही, ते मुली करतात ते बघून मी करते. अरे बाबा, गुंता सोडून परत करायचं. हॅट्स ऑफ. असं करतात, असं क्रीम लावली की आणि मग असं करतात आणि मग त्यांचे केस कर्ल होतात, पण माझे नाही होत. कुठे होत आहेत बाई? आईला होत आहे ते कैसे रे? हा ए मला पण एकदा एवढं जोरात गुंता झाले पाहिजे. सोडून टाकला कर्ल. कसं काय सुटला? परत थांब, नीट करू दे ना. ऐक एक सेकंड, ह्याच्याने पण ना असं काहीतरी कर्ल कर. कोणतरी कमेंट करून सांगा बिचारीला कसं करतात. ही बिचारी करत बसली काय होत नाही कल. नाही म्हणजे ह्याच्यानं कळेल तुम्हाला हा किती खोटा. म्हणजे केस गुंता करशील. केस महत्वाचे का नवरा तेच कळत नाही मला. तेच कळत नाही कधी कधी मला. माझ्या पण केसाचं काहीतरी करेन. मला पण दे काहीतरी. मला पण दे. तू इंसर केस डन. बघा एका झटक्यात एका हाताच्या याच्यामध्ये बघा माझे केस किती भारी दिसतात. वाव, किती मेहनत आहे यार. हे दररोज सकाळी मी हेअर वॉश नंतर तर नाही करू शकत. हे दररोज करायचं म्हणजे दररोज नसेल करायचं शिवानी. हे कधीतरी आठवड्यातून एकदा मला वाटतं हे करायचं असेल. कोणतरी दयावान आपल्याला कमेंट करून सांगायला की दररोज करायचंय का एकदा करायचंय. कसं करायचं पहिले ते सांगा. हे असं करत बसले, नंतर सरळ करते, मग असे करते. आणि त्या ब्रशला ना आतमध्ये पण थोडं. हा, याच्या आतमध्ये पण असे थोडे थोडे हे आहेत, त्याच्यामुळे हे बघा तुम्हाला दिसेल. असं करतो, असं जे करतात ना फॅशन इन्फ्लुएन्सर. चल थांब ना जरा, मी दाखवतोय ना त्यांना. हा, अरे तू पायावर पाय काढता, मला तेच कळत नाही. लांब जात होतास म्हणून. पायावर पाय ठेवते. मगाशी कुर्ता काढताना पण पायावर पाय ठेवला कुर्ता काढते. मी थोडी येणार आहे कुर्ता सोबत वरती. आता ना माझं हे झालंय की तू नुसतं असं असतोस ना, म्हणून असं पायावर पाय ठेवलं की तू पळत नाही. मगाशी कुर्ता काढते, पायावर पाय ठेवला आणि कुर्ता ओढते. काय गाईसच्या केसाचं काही झालं नाही. हा ना, उलट अजून ऑइली झाले. आणि माझ्यावर पण लावून ठेवलंय. माझं पण तसंच झालंय. धुया जाऊ दे, उद्याच धुया जाऊ दे. सो आज आम्हाला जेवायचं, नॉर्मल जेवायचं, असं पोळी भाजी वगैरे जेवायचं कंटाळा आलेला, म्हणून आम्ही अनिता ताईला बोललो की आम्हाला आलू पराठे द्या. तर आलू पराठे दिलेत मस्त मस्त. आणि त्याच्यासोबत आम्ही चिली सॉस आणि हिला वाटलेलं ग्रीन चिली सॉस कुकिंग साठी वापरतात, पण तो ग्रीन चिली सॉस आपण नॉर्मल खाण्यात वापरू शकतो. तो ग्रीन चिली सॉस आणि नॉर्मल सॉस घेतलाय. आणि त्याच्या आता मी चीज मध्ये टाकून, हे मी आणलंय चीज वगैरे. हिला नव्हतं माहिती, हिला काम होतं मध्ये टाकून ठेवणार आहे. मजा येईल बाई, मजा येईल. मजा आ गया. तर हे आमचं लंच आहे. यानंतर परत थोडं काम करणार. एक नंबर अनिता ताई, एक नंबर बनवलं तुम्ही यार. आणि जर तुम्ही ठाण्यात वगैरे राहत असाल आणि तुम्हाला पण अनिता ताईकडनं काही ऑर्डर करायचं असेल तर आम्ही खाली त्यांचा इंस्टाग्राम आयडी टाकतो. येस, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी शिवानी वरती घरात काम करते म्हणून मी खाली आलो बँकेत तिचं काम करून घ्यायला. आता हे पेपर आणले बँकेतून, तिची सही घ्यायला घरी जाणार, तिची सही घेणार आणि परत खाली येणार बँकेत तिथं ते फॉर्म सबमिट करायला. किती कामं करतो बघा मी, माझ्या बायकोची किती कामं करतो. ओ माय गॉड, बारीक होईन मी एक दिवस एवढी कामं करून करून. लवकर लवकर बोलवतो, शिवानीची सही घेतो, खाली आणतो, सरांना येतो आणि मला मालकीन का साईन लेके आहे सर. मालकीन का साईन लेणे आहे. फॉर्ममध्ये नाही, नशीब चांगलं नाही. वरती चली, चला भेटू, चला बा. मैडम 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 तुम्हारा साइन चाहिए था, थोड़ा नीचे वापस जाके देने का. फटाफट जरा करो ना, जरा फटाफट साइन करो ना. म्हणजे तुम्हाला कळेल आता की या टी शर्टवर जे लिहिले ना, हा मी आलसी खोटं आहे ते. ही बघा हवा काय घालते का, लवकर कर बँक बंद होईल. किती वाजलेत बघ. आई शपथ शिवानी, तुला खालून सांगितलेलं ना साइन करायचे. पेन तरी काढून ठेवायचा यार. इकडे बाहेर करूया, ये आता इकडे. किती काम असतात मला काय सांगू तुम्हाला. करू मी अजून. ओ माय गॉड, ओ माय गॉड. काय पुढे करणार थांबा दाखवतो. ऑल डन, ऑल डन. शिवानीची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेतलेली आहे. आता मी जातो खाली, सबमिट करतो आणि माझ्या नावावर करून घेतो सगळं. चला बाय, चला. आता तुझं काय नाही राहिलं, आता सगळं माझं आहे. आय एम ओके. जा लवकर. चावी दे ना घराची.
चला आता जातो खाली, हे देऊन येतो, बाय. अरे हा एवढं सांगायचं विसरलो, नंतर आम्ही कुठेतरी जाणार आता बाहेर, त्याचा पण आम्ही ब्लॉग करणार आहे, कारण का नाही आपण जाणार आहे त्याचा केस वाट लागलेली, मी परत हेअर वॉश करणार आहे. माझं काय करणार आता? तुझे छोटे, तुझं काही वाटतही नाही, म्हणजे सगळे स्टिकी स्टिकी झाले, तर मी आता फक्त खालचे केस धुणार आहे. नाही तर उद्याच मला सर्दी झाली. हा आज नको धू, उद्या धुतो. आता आम्ही कर्ली केस वाले असाल तरच घ्या, वेवी किंवा स्ट्रेट केस वाले असाल तर नॉट वर्किंग. तर आता सगळी कामं झालेली आहेत थँक्स टू माय हजबंड. आणि माझे केस एवढे खराब झाले, एवढे घाण झाले ना की मी आता विचार केला परत धुवत नाही बसत, त्यापेक्षा मी अशी वेणी बांधून ठेवते. सॉरी. तर अशी वेणी बांधून ठेवलेली आहे. ही वेणी पण किती कडक, हे बघ केस किती कडक झाले. ओके जाऊ देत. तर आता आम्ही चाललो आहोत ते सगळं करायला. माझ्या साड्या घ्यायच्या आहेत, मग फ्रँकी खायची आहे, बिकॉज आम्ही लास्ट टाइम चॅलेंज केलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्याला खायला नाही मिळालेलं, तर आम्ही ती फ्रँकी खाणार आहोत. ते आमचं डिनर असणार आहे आजचं. आणि त्याच्यानंतर साड्या घ्यायच्या आहेत त्याला. मितांशला गिफ्ट घ्यायचंय कारण की त्याचा बर्थडे आहे आणि आम्ही बदलापूरला पण जाणार आहोत, तर ते गिफ्ट घ्यायला चाललोय. तर खूप कष्टानंतर लाईन मध्ये उभा राहून, त्याच्याकडे एवढी गर्दी होती जिथे आम्ही दाबेली आणि फ्रँकी खायला जातो. बाप रे. आता पहिले सांग तुला काय खायचं. दाबेली. मी पण विचार करते काय खाऊ, कशात जास्त मजा येईल. एक काम करूया, जर तू जिंकलास तर दाबेली, मी जिंकली तर फ्रँकी. स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर, स्टोन. एकदाच मला नव्हतं माहिती, एकच परत 3. चल 1 पॉइंट मला. स्टोन पेपर सीझर 2 पॉइंट मला. नको तर दाबेली माझी बायको. तर आता मी दाबेली खाल्लं असं करून काय केलं. हा चला आता दाबेली खातो आणि भेटूया लवकर. तुझं काम झालंय? मी खाते. गाडी चालवू शकतोस? हो. थांबला काय आहेस? वेट करतोय की मी शेवटचं कधी तुला देईन. मला बोलतो हात पुसायचा, हात पुसून सगळं बसलेलं आहे. अरे बाबा म्हणजे तुला अवघड असं व्हायला नको ना. मी गाडी चालवताना ब्रेक बिक मार, अरे निघाली पडली खाली गाडीत माझ्या, तर काय करणार ना. माझी गाडीत नको खराब व्हायला. नको, मी ह्याच्यात पडणारच नाही. नाही मला नको आहे. तुझ्या हातात घे. काय बोलते खरं? मजा कर, कारण की मी आईस्क्रीम खाणार आहे. मी पण खाणार आहे मग. आणि आम्हाला नवीन फ्लेवर मिळाला आता, फालुदा. 1 नंबर अप्सराचा नवीन फ्लेवर फालुदा. खूप टेस्टी लागतो. आणि त्यात एवढा सब्जा असतो ना. ओ माय गॉड. नमस्कार मित्रांनो, मी माझ्या जुन्या घरी आलोय. साड्या घेतल्या, माझ्या मित्राची बाईक घेतली, बाईकने आम्ही गेलो. खूप टाइम नंतर आपण ठाण्यात ऍक्टिव्हावर फिरलेलो. मार्केटमध्ये कार घेऊन जाणं इम्पॉसिबल आहे. आणि ते पण संध्याकाळचं नाही. नॉट पॉसिबल. त्याची बाईक घेऊन त्याचा चेहरा दाखवतो तुम्हाला. ते बंधू ओ का देते न्यू कॅरेक्टर व्हायलो. न्यू कॅरेक्टर जितेंद्र जयंत होते का. सर्वात पहिला मित्र, माझा ठाण्यातला सर्वात पहिला आणि घट्ट मित्र आहे हा बघा. याला तू कधीच नाही आला ना ब्लॉग मध्ये? आलं ना एकदा दोनदा. कधी आलाय भाई तू ब्लॉग मध्ये? गाडी घेताना तो सगळा व्हॉइस ओव्हर होता भाई. तुझा आवाज पहिल्यांदा ऐकतायत. हॅलो बोल. इंट्रोडक्शन द्यायला लागेल तुला तुझं. हॅलो, माझं नाव जितेंद्र. जुना सर्वात भारी. हे बघा त्याची गाडी घेऊन गेलो. त्याची गाडी मी तुमच्या समोर परत दिलेली आहे. ठोकलेली काय नाही, परत दिली आहे गाडी. मम्मी आम्ही त्याच्या मम्मीला भेटायला आलो, कारण आम्ही त्याच्या मम्मीला भेटलोच नव्हतो लग्नानंतर. पत्रिका द्यायला आलेलो त्यानंतर नाही. पत्रिका द्यायला तू आलेली? हो नाही का तुम्ही? आपण सगळ्यांना पत्रिका एकत्र द्यायला गेलेलो. बाय कोण बोलणार सगळ्यांना? पहिल्यांदा भेटतोय, बाय पण नाही बोलत. लाज वाटते का? हा चल बाय. ही बघा पहिले गाडीत बसायला जाते लगेच गाडीत. हा 1 नंबर दिसते रे शिवानी, 1 नंबर. हा इकडे आम्ही ठेवलं, आम्हाला माहित नाही कसं दिसतंय पण चांगलं दिसत असावं. आम्ही आईस्क्रीम घेतले. हे आमचं आता फिलहालचं फेवरेट आहे अप्सराचं. माझं जॅकफ्रूट जॅज. नंतर हे एकदा खाऊन बघ ना, मग बघू तुला काय. पोलिसांचा जो कुत्रा असतो ना, त्यांची हिने इंटरव्ह्यू दिलेला, पण शेफ्टी नाही म्हणून नापास झाली. कमॉन मला माहिती, तुला माहिती. कमॉन फालुदा फ्रूट आहे कोणता तरी. येतंय काय फ्लेवर आहे फालुदा यार यांचा. खातोय का? नाही सॉरी. येतंय, हळूहळू येईल. एक चव घे ना. मला सुचते पण तो फ्रूट डोक्यात तोंडात येत नाही. आता मला तर करावंच लागेल. नाकात गेलं तर बघा. चिटकले कुठे लागले नाही. मी असं घेते म्हणजे बाकीचे वास नको यायला.
खूप बापरे खूप सेन्सिटिव्ह रपारप वास येतात. हसू नको मी. ए ओळख. अरे मला सुचतंय. ठीक आहे कोण काय नाही करत आहे. फक्त माझं आईस्क्रीम थोडं विरघळते असं वाटतंय मला. हिंट दे. चिकू. येस मी तेच म्हणते. येतंय 7 करोड खाऊन दे बघ आता. अरे हा तू हे उष्ट केलं. नाही हे वाला वापरतो मी. तिकडे लिची पण मी टेस्ट केलं पण मला ते आवडलं. लिची पण मला आवडलं. हे सगळे छान आहे बट हे खूप छान आहे. फालुदा हर एक बाईट मध्ये सब्जा आहे. मला जाताना बोलले त्यांना सांग फालुदा थोडा जास्त टाका. अरे ते स्कूप काढतात ते फालुदा जास्त टाका म्हणजे काय खरं फालुदा नाही बनवत तिकडे. मला माहित नाही अप्सराला कसं जमतंय बाहेर पण एक नंबर फ्लेवर काढतोय तो. माहिती आपली आईस्क्रीम डेट आहे हो पावसाळ्यात. कॅन्डल लाईट कसं वाटतंय. मजा येते. तुम्हाला एकाच बरोबर ऐकलं काय बोललास. फक्त मी ह्याच्यात होती म्हणून शेपूट नव्हती म्हणून मला रिजेक्ट केलं. नाही मी नाही बोललो असं. मी बोललो की तू प्रूव्ह केलंस की तू किती चांगला वास घेते. हे चांगलं आहे. माझं नाक खूप चांगलं आहे. माझं कोणी मला विचारतं ना व्हॉट इज द स्ट्रॉंगेस्ट पॉइंट. माझं नाक. माझं बघितलं काय दिवस झाले नाक सांगायला लागते हिला. चांगलं आहे मग. व्हॉट इज युअर स्ट्रेंथ. माझं नाक करून लगेच ओळखते मी खरं बोलते का खोटं. सांगू किती खोटं बोलतोस मला आणि मी कशी ओळखते अशी. हा खोटं बोलतोय. तर सगळी शॉपिंग आता मितांशी झालेली आहे Yes, आणि मितांश तुझे कपडे घेतलेले आहेत आम्ही आम्हाला gift चे. डिकेथलॉनला जायचं होतं बिकॉज वी हॅव फायनली डिसाइडेड की आम्ही जिम लावणार आहोत. म्हणजे जिम तर आहे बिल्डिंग मध्ये पण जोपर्यंत कोणीतरी मागे असं पडत नाही ना की कर 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 किंवा प्रॉपर आणि रुटीन हे कर ते कर काय करायचं नीट करायचं कारण नेहमी कोच इम्पॉर्टंट असतो. आणि मी खरं सांगते फ्रीमध्ये माझं तरी हा तरी जातो. फ्रीमध्ये जिम असेल ना तर मग नाही गेलं ठीक आहे नाही जात. पैसे दिल्यानंतर थोडं तरी आईला आपल्यावरच भुंकतोय तो. आपल्यावरच भुंकतोय. आमच्या दोघांवर भुंकतोय तो. मागून येऊन चावला तर तुला नाही जाणार तू दिसतोय गोड. आता आपण असं फ्लॅश लावून करतो ना म्हणून त्याला झालं की हे त्याच्या डोळ्यात होय, गेलं प्रकाश. की, ये मेरे को सोने दे ना. पागल. तर आता काय बोलत होती मी आता की पैसे कोणतरी देऊन मागे. थोडंसं तरी माझ्या डोक्यात येईल की अच्छा हा नाही पैसे दिलेत वाया नको जायला तर येस जाऊ. येस करेक्ट. आणि बघूया आता आम्हाला त्याच्यासाठी keypad कपडे घ्यायचा होता, घेतोय पण चांगले काही नाही. कारण की चांगली जिम आहे आणि चांगले कपडे मोटिवेशन असले पाहिजे. भेटायला. उगाच असं नाही की भाई कुठले पण कपडे घालून निघून घेत ना बेटा ना 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 ना. चांगले कपडे घ्यायला चाललो पण आम्ही. तुझं शूज पण घेणार मी. मी नाही शूज घेणार आहे. हो का मी ऑनलाईन घेणार आहे. मी ऑनलाईन बघितलं ऑनलाईन हिने हिचे बरोबर बघून ठेवलेले आहेत. मागवले पण असतील मला वाटतं. नाही समजलं पाहिजे तुला किती त्रास होतो. हे बघ याला बोलतात प्रोफेशनलिझम. आता बघ प्रोफेशनलिझम अजिबात हात दुखत नाही माझा. तो मागेच येतोय कुत्रा खरंच. नाही तोंड बघ. हा हे बघा माझ्या बायकोचं तोंड असं का झालंय. तुम्हाला काय वाटतं सांग. प्लेटच्या बाहेर जाऊ आणि खरं खूप आहे मोठं. खूप मोठं आहे भाई खूप मोठं. हे बघा हिच्या डोळ्यावर रांजणवाडी येते. इकडे दाखव. मला खास पण उठत होती. डोळ्यावर रांजणवाडी येते. गाईस डोळ्यावर रांजणवाडी येते. ही बाई येडी झालेली. इकडे कचरा काढून ठेवलाय तिने. कुत्रा हागून ठेवतो ना तसं करून ठेवलंय हिने. बघा इथे कचरा काढून ठेवलाय इकडे आणि इकडेच बसली अडकली ती का म्हणून आमच्या अडकली? ट्रायपॉड वर जाऊन अडकलेली. येडी. हा तुला कळत नाही. चल आपल्या घरी जातात. चल निघ चल. चला तर मी याच्यासाठी आणलेली की हे सगळं आम्ही आणलेलं आहे. हे सगळं मितूचं सामान आहे. नाही हे मितूचं सामान आहे मिक्स आहे. आणि त्या लोकांनी मला काय गिफ्ट दिलं हे पकड रे. येस त्या लोकांनी हिला गिफ्ट दिलेलं आहे 2 नेल पेंट्स 2 नेल पॉलिश कारण दिलेत कारण की मेंबर ह्यानी मेंबरशिप एक्सपांड केली. एक्सपांड केली मेंबरशिप म्हणून हे 2 नेल पेंट दिलेले आहेत माझ्या सुंदर बायकोला. त्याच्यानंतर अजून आम्हाला डिकॅथलॉनला जायचं होतं पण आम्ही डिकॅथलॉनला जाऊ शकलो नाही कारण डिकॅथलॉन बंद झालं आम्ही जाईपर्यंत. आणि मग आता आम्ही हिच्याकडे गेलेलो अनिता ताईकडे. तर तिला आम्ही हेल्प करत होतो की कसं इंस्टाग्राम वरती कारण की आम्ही बोललो की एवढं छान ते जेवण बनवतात तर लोकांपर्यंत ही सर्व्हिस आपण इंस्टाग्राम वरती पण आणूया म्हणजे अजून लोक ऑर्डर करू शकतील. बट दे आर ओनली बेस्ड इन ठाणे. फक्त ठाण्याच्याच लोकांसाठी पण हे आहे. खूप जर कधी आपली आई कुठेतरी बाहेर गेली आहे किंवा उद्या कुठेतरी बाहेर जाणार आहे किंवा आठवड्याभरसाठी गावी जाणार आहे तर मग त्यांच्याकडनं आपण टिफिन घेऊ शकतो. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही चालू करा. हेल्दी घरगुती
घरगुती. आणि त्यांचं हेल्दी हे पण आहे की नाचणीचे लाडू, ओट्सचे लाडू. व्हेरी गुड बायको, व्हेरी गुड. तर आम्ही ते हेल्प करत होतो. आणि त्या नादातच त्यांनी मग सांगितलं की मग उद्या काय देणार. हा, आणि आता आम्हाला सुचलेलं आहे की थालीपीठ. आता बघूया आपण अनिता ताईला फोन करून. वर काय करतोय आता आपण बघूया अनिता ताईला फोन करून थालीपीठ आहे की नाही लाईव्ह करूया आपण. थालीपीठ आहे की नाही, थालीपीठाचं पीठ आहे का लाईव्ह करूया. इथे मोबाईल इथे. आणि ताई जर तुम्ही हा फोन काय बघत असाल, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला आता फोन करण्यात येत आहे, उचला प्लीज. हॅलो, अनिता ताई बोलताय का? हो ओके. मी काय म्हणतो की थालीपीठ होऊ शकतं का? आईला वार, थालीपीठ साठी वार. अरे पीठ जरा कमी आहे ना ज्वारीचं, म्हणून मी विचारलं होतं. बंद असते ना चक्की. 4 होतील का? पकडणं जरा, हात दुखायला लागला. नाही रे, 3च होते. 3च होतील लोक. कॅन्सल. आज मी विसरले पीठ. मग असं कुठला पनीर पराठा नाही कॅन्सल. पनीर पराठा कॅन्सल. मग काय हवं ते नको. ठीक आहे. परत सोयाबीनची भाजी आणि चपाती. सोयाबीनची भाजी चालेल. नाही भाजी नाही, भुर्जी. ते होईल ना? चालेल. सोयाबीनची भुर्जी आणि चपाती डन. फुलके बघितलं ना, कोणाच्या तोंडून निघाला बघितलं ना, फुलके बघितलं. आणि आम्ही ब्लॉग वर पण घेतोय, तुमचा आवाज येतो आमच्या ब्लॉग वर. चालेल. सोयाबीनची आणि चपाती डन. थँक्यू अनिता ताई. गुड नाईट. आपले फेवरेट यश मठाधिकारी करणार आहेत स्किन केअर. धन्यवाद छोटू, धन्यवाद. आता मी जाऊन आलेलो आहे. घरी आल्यानंतर मी पहिले केला फेस वॉश. माझ्या खाली लिहिलेल्या चित्रावर जाऊ नका, मी आळशी नाहीये, मी फेस वॉश करून आलेलो आहे. तर फेस वॉश केल्यानंतर आता आपल्याला काय लावायचंय ते तू सांगणार आहेस. तू करतोय छोटू. कमॉन प्रॉम्प्ट. छोटू प्रॉम्प्ट कर लवकर, लोक बघतायत माझ्याकडे. चेहरा धुतला मी तुला काय शिकवलंय का? एवढं काय बापरे, ह्याच्यातून शोधून काढायचं काय लावायचंय बाबा. त्याच्याने काय होतं? ह्याच्याने ग्लो येतो, पोर्स टाईट होतात आणि स्किन ब्राईट होते इन 3 days. वॉश केल्यानंतर आपला पीएच लेवल हलतो. या करेक्ट. छोटू स्टेबल करायला. येस त्याला स्टेबल करण्यासाठी हे लावतोय. तर पहिले असं करायचं, मग डोळे बंद करायचे, मग बघायचं नक्की हे इकडेच आहे. बट ओके गुड. हे झालेलं आहे. ह्याच्यानंतर हे थोडं गेल्यानंतर आतमध्ये ह्याच्यावर लावायचं आपल्याला मॉइश्चरायझर. गाईज मॉइश्चरायझर पण इम्पॉर्टंट आहे. मग मॉइश्चरायझर याच्यावरती लावूया. आता पहिला असं ऑइल फ्री मॉइश्चरायझर, सिरम आणि मग मॉइश्चरायझर. आता ते परत टाकायचं नाहीये, हाताला लाव. हे मी हातालाच लावायला. भिंतीला ना कलर करायची वेळ आलेली आहे. यश प्लीज. गॉड काय बोलते, खूपच कसं तरी वाटतंय. लहान पोरं घरात कोण नाहीत पण रंग नाही. ते काय झालं माहितीये बघ, जवळून गेल्या कॅमेरामध्ये खूप उठून डाग दिसतोय. येस पण माझ्या चेहऱ्यावर एक पण डाग नाहीये. भिंतीवर करोडो डाग असतील मित्रांनो, पण जर चेहऱ्यावर डाग नसणार, जर तुम्ही माझ्यासारखा स्किन रुटीन फॉलो केली तर नाईट टाइम स्किन रुटीन. त्याच्यात फुसफुस येणारच नाहीये कारण की ते संपलेलं आहे. सो त्याची डब्बी उघड. गॉड ओ शिट, हे काय छोटू, मी लक्ष देत नाही. मग तू काय आणतच नाही आजकाल? हा लक्ष दे जरा. थोडस आहे हे. हा वाय ऍक्सिस. यश प्लीज. गाईज हे सिरम खूप छान आहे. हे सिरम ऍक्च्युली चांगलं सिरम आहे. तुमचे जे पिगमेंटेशन आणि ब्लेमिशेस असतात ते जातात आणि छान ग्लो येतो. बट हे ना स्टार्टिंगला फरक काही कळत नाही. ऍटलीस्ट 2 हफ्ते नीट लावावं लागतं, मग तुम्हाला कळेल जादू. हा ह्याच्यानंतर आता डायरेक्ट सोकिंग कर. सोक करतो मी. कसं करायचं? सोकिन कर बोलते. ओके, नवीन स्टेप सांगते. गपचूप तोंड धुतो मी, मॉइश्चरायझर लावतो आणि झोपून जातो. 2 दिवसांनी एकदा मी ते मारतो. पण ते मी ऍक्च्युली 2 दिवसांनी एकदा मारतोस? नाही, दररोज मारतो. म्हणजे 2 दिवसांनी एकदा तुला सांगतो, मारतो मी दररोज. हे आम्हाला न्यू PR मध्ये मिळालं. PSG हा न्यू ब्रँड आहे, पण ह्याचं मॉइश्चरायझर मला खूप आवडलं, खूपच आवडलं. एकदम ऑइल फ्री आहे. आता ते त्याला लावणार नाही, उलट नाहीच पडलं, सरळ पडलेलं बाई. चला छान आहे मॉइश्चरायझर. टिंब. आता हे किती माहिती किती दिवस लावतोय आपण? हे 7 दिवस. हा, मग अजून थोडे दिवस लावणार आणि मग मी स्टोरी टाकेन. ओके, 7 दिवस झाले वापरतोय. मला पण हे आवडलेलं आहे कारण ह्याच्याने मला बाकी मॉइश्चरायझर लावलं आणि आंघोळीनंतर मी युजली हे सगळं करतो, पण ते लावलं मॉइश्चरायझर की मला पाणी सुटतं तोंडातून. तर हे लावल्यावर मला नाही सुटत. तोंडातून तर पाणी सगळ्यांच्या खातोस काय?
टेस्टी वाटतं तोंडातून पाणी नॉनसेन्स छोटू जरा वाढव जरा वाढव. मला हे सगळे नाईट टाइम रुटीन मध्ये हे सगळे फालतू जोक नको ऐकू. मला झोपायचं असतं रात्री, मला स्वप्न येतात घाणेरडी. बोगस जोक मारते. तर मित्रांनो आमचा छोटा आता आमच्या डोक्यावर हेअर स्प्रे मारतोय. कुठला आहे? केस मारतोय ना? नाही, हे काय आहे? हेअर ग्रोथ सिरम मारतोय. म्हणजे छोटे छोटे मुळ्यापासून आमच्या केस निघतील. हे असं ही लावून घेणार आणि त्याच्यानंतर ही मला तेल लावून देणार आहे. तेल लावून द्यायल्यानंतर मीला तेल लावून देणार, मग आम्ही झोपून जाणार. ओके नाही? थँक्यू मित्रांनो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ नक्की इथपर्यंत. अरे बाई प्रमोशन नाही, तू तिथे असं डायरेक्ट ब्रँड दाखवतो. चांगलं नाही तर दाखवायचंच नाही. एवढा मोठा झालास. व्हेरी गुड. हा प्रमोशन. व्हेरी गुड. हां, तर मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला कोणाला अशी दाखवाविषयी वाटत असेल तर शेअर पण करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून कमेंट पण करा. तुमची कमेंट वाचून मला जाम बरं वाटतं. थँक्यू सो मच गाईज. तोंड असं करू? हा बकासूर सारखं. गाईज जादू. आणि जर त्यांनी जादू केली. काल ती बोलली थालीपीठ नाही बनवता येणार, पण तिने सकाळी आम्हाला तरीही थालीपीठ बनवून दिलंय. आणि हे मक्याचा चिवडा शिवानीने मागवलेला मक्याचा चिवडा पण त्यांनी आणून दिलाय. हा मक्याचा चिवडा खातो, थालीपीठ खातो. हेच तुम्हाला दाखवायचं होतं, कारण काल आपलं सोयाबीनवाला बोलणं आलं तरी त्यांनी हे आणून दिलं म्हणून हे तुम्हाला दाखवायचं होतं. बाकी काय नाही, व्हिडिओ तिथेच तशीच एंड होणार आहे. बाय.